नमस्कार, मी योगी सर्व सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। घाटंजी येथील बँकासमोरील रांगा, कोरोना वाढीला नवे आमंत्रण। शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नाहक त्रास। घाटंजी उपनगराध्यक्षांची स्मशानभूमीकरितांच्या पायऱ्याच्या कामाची वचनपूर्ती। दिलीप हेमके बासरी वादन छंदाची करतो आहे आजन्म साधना। टीसीएनचा हा विशेष कार्यक्रम पहा। आता बघूया सविस्तर वृत्तांत। घाटंजी येथील बँकासमोरील रांगा, कोरोना रुग्ण संख्या वाढीला नवे आमंत्रण असल्याची भीती परिसरामध्ये व्यक्त होत आहे। येथील स्टेट बँक शाखेची मोठी ग्राहक संख्या ही शहर व परिसरातील सध्याच्या हंगामात मिळणारे पीक कर्ज असो वा दैनंदिन बँकिंग प्रणालीशी निगडीत कामे, घाटंजी शाखेला कमी असलेली कर्मचारी संख्या कारणास्तव कमी ही ग्राहकांसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याचे कारण ठरत आहे। दुपारच्या दरम्यान उन्हामुळे वाढलेले तापमान तसेच बँकासमोरील लागलेली भली मोठी रांग ही ग्राहकांना शासनाद्वारे कोविड-19च्या संकटात जाहीर केलेल्या नियमांना मोडीस आणण्यास भाग पाडत आहे। घाटंजी येथील स्टेट बँक शाखेत विड्रॉल व डिपॉझिट करिता सुरू असलेले प्रत्येकी एक काउंटरवर त्यामध्ये कधी लिंकची तर कधी इतर कुठलीही तांत्रिक अडचण ही ग्राहकांना नाकी नऊ आणत असते। तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घाटंजी शाखेच्या परिसरात तर कोरोना नावाची कुठली महामारी अस्तित्वात असल्याचा भासच होत नसल्याचे आढळून आले आहे। सदर शाखेत बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जाची खाते असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जणू झुंबड उडाल्याचे रोज दिसून येते। परंतु सदरच्या झुंबड गर्दीला स्थानिक प्रशासन व बँक प्रशासनाकडून दुर्लक्षित केल्या जाते। कोरोनाच्या या महामारीत सदर समस्येवर स्थानिक प्रशासनाकडून तसेच बँक प्रशासनाकडून मार्ग काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। घाटंजी शहरातील अनेक लहान मोठे व्यापाऱ्यांना सध्याच्या टाळेबंदीमुळे मोठ्या बेरोजगारीच्या संकटाशी सामना करावा लागत असून त्यात आणखी भर म्हणजे व्यापाऱ्यांनी जर टाळेबंदीच्या या कालावधीमध्ये गर्दी नसल्या कारणाने त्यांच्या दुकानामध्ये लहान मोठे डागडुजीच्या कामासाठी जरी दुकानाचे शटर उघडले तरी स्थानिक पोलीस प्रशासन हे खोटे कारण नमूद करून चुकीच्या पद्धतीने सदर व्यापाऱ्यांवर बनावट मजकुराच्या आधारावर दंडात्मक कार्यवाही करीत असल्याबाबत निदर्शनात येत आहे। पोलीस प्रशासनाच्या या अशा वागण्यामुळे व्यापाऱ्यांची नामुष्की होत आहे। सदरची बनावट मजकुराच्या आधारावरच्या कार्यवाहीवर स्थानिक व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे। घाटी येथील स्मशानभूमीवर मूलभूत सुविधांची निकड लक्षात घेऊन स्मशानभूमी लगत लाइटिंग पोल तसेच नदीकडील भागाकडून पायऱ्या या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सौ नयना शैलेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर, सभापती गिनगुलेताई, नगर परिषद सदस्य सय्यद फिरोज, अनिल खोडे हे उपस्थित होते। गत पंचवार्षिकच्या निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्याकडून झाल्याचे या माध्यमातून पाहायला मिळत आहे। नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या हातून स्मशानभूमी येथील प्राथमिक गरजा जसे की लाइटिंग पोल व नदीकडील बाजूने पायऱ्याच्या प्रस्तावित कामांचे उद्घाटन झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे व तसेच परिसराचे सुशोभीकरण नागरिकांच्या अपेक्षेपेक्षाही सुंदर पद्धतीने या ठिकाणी होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। टीसीएनचा हा वृत्तांत। विनोद भाऊ महाजन आत्ता बोलता बोलले की विजू भाऊ गोडेची जेव्हा मयत होती त्यावेळेस लाईटिंगचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला। असं नाही आहे विनोद, मला सुरुवातीपासूनच माहीत होतं। कारण की मला माहीत आहे ज्या दिवशी घाटंजी नगर परिषदच्या मागच्या निवडणुकीत मतदान झालं त्याच्या आदल्या दिवशी जी सभा इथं झाली होती त्या सभेत मी शंकराची शपथ घेऊन सांगितली होती तर हे काम आपण मार्गी लावू। आणि आज मला अभिमानानं असं एक सांगावं असं वाटते की महादेवाच्या त्याच प्रेरणेनं मला ते स्मशानभूमीचं काम
करण्याची छोटीशी संधी ईश्वरानं परमात्मानं मला दिली आणि ते मी पूर्णत्वास नेली. लाईटचा खूप प्रॉब्लेम होता, पोल आपण टाकले त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी. आता एक सूचना पुन्हा नारायण काकांनी केली होती का ते बा महादेवाची जी मूर्ती आहे, आपण जसं प्रेताले अग्नी देतो तर अग्नीचा पूर्ण धूर महादेवाच्या मूर्तीवर जाते. मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं श्रावण काकांना, परसाक यांना, का आपण ह्या शिवरात्रीला ते करता येईल तर पहा. तर मागं म्हणून काही मुलं पुढाकार घेऊन तो कार्यक्रम करायचा ठरवलं, तर थोडं मी थांबून गेलो होतो. परंतु आज वेळ राहिली नाही आहे. जरी पण ईश्वराची मर्जी असेल, ते माझ्या हातून जर घडत असेल तर 100% घडल्याशिवाय राहणार नाही. आज ह्या निमित्तानं आता राजकारणात जो काम करते तो एक राजकीय स्वार्थ घेऊनच काम करते आणि त्या स्वार्थापोटी मी इथं उभं राहून तुमच्यासोबत संवाद साधत आहोत. आज घाटंजी शहरात तुम्ही पहा 30 ते 35 वर्षाचे पूर्ण विकास कामाच्या बाबतीतली मी रेकॉर्ड मोडले आहे. 30 ते 35 वर्षाचे, म्हणजे अभिमानानं मला सांगावं असं वाटते. या 30-35 वर्षात जे कामं इथले तत्कालीन लोकांनी केले नाही ते आपण करून दाखवलं. त्याचं कारण मी कोणाच्या विरोधात या ठिकाणी बोलायला उभा नाही. मी वारंवार हेच सांगतो की मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही. मी काय करत आहोत हे भूमिका मला मांडणं तुमच्यासमोर फार आवश्यक आहे. आज बिल्डिंग, घाटंजी नगरपालिकेची बिल्डिंग, जे 4 माळ्याची बिल्डिंग आहे, तुम्ही पाहता आज या 2-4 महिन्यात 4 माळे ते उभे होऊन जाईल. एक घाटंजीची शोभा, एक घाटंजीच्या देखणेपणाची बिल्डिंग एक उदाहरण म्हणून राहील. म्हणजे त्याची डिझाईन एवढी चांगली आहे. मी जोपर्यंत 6 कोटी रुपयाची फक्त त्यातले अंदरचं डेकोरेशनसाठी आपण प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे 6 कोटी रुपये ह्या बिल्डिंगला तर लागतच आहे. शिवाय 6 कोटी रुपयाची पूर्ण त्यातलं फर्निचर राव, त्याच्यात येण्या जाण्यासाठी लिफ्ट असली पाहिजे. लोक जसे बाहेरून नगर परिषदमध्ये कामाच्या निमित्तानं येतात त्यांना बसण्यासाठी एक चांगली जागा उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि एक थंडगार वातावरण, पूर्ण एअर कंडिशन. आणि दुसरं महत्त्वाचं एक विकासात्मक हे एक मोठं काम माझ्या कारकिर्दीत झालं, त्याचं एक समाधान मला या ठिकाणी वाटतं. आणि दुसरं काम महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही एखाद्या घरी लग्नाचा प्रसंग असला किंवा कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला तर आपण कोणत्या मंगल कार्यालयात जातो. हजारो रुपये, लाखो रुपये त्या ठिकाणी त्याचे फी आकारल्या जाते. आज मी तोही मुद्दा माझ्या लक्षात होता. आपण सांस्कृतिक भवन जे शिवाजी चौकमध्ये आहे, 2 कोटी रुपये मंजूर केले आपण. ते 2 कोटी रुपये शासनाकडून आणि ते पूर्ण एअर कंडिशन, पूर्ण वातानुकूलित राहील. ते त्याचे टेंडर झाले, वर्कआउट झाले. आता 4-5 दिवसात त्याचं भूमिपूजन आपले माजी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आहे. ते एक सुद्धा मोठं काम आपल्या हस्ते होणार आहे. म्हणजे स्वस्त दरात कोणाचे इथं लग्न असेल त्याला एक मोजक्या रकमेत ते आपण, ते एअर कंडिशन असं नाही आहे. म्हणजे घाटंजी शहरात किंवा तालुक्यात असं मंगल कार्यालय राहणार नाही. म्हणजे मी हवेत बोलत नाही. टेंडर झाले आहे, वर्क ऑर्डर दिली आहे. फक्त आता भूमिपूजन आपल्या या 2-4 दिवसात त्या ठिकाणी होईल. माझा आग्रह आहे का तुम्ही त्या भूमिपूजनाचे साक्षी राहाल पाहिजे. आणि अशीच पुढं भविष्यात संधी राहील. यापेक्षा अधिक या शहराला विकासाची दिशा आपण दाखवल्याशिवाय ते पण सुद्धा हे करून दिले. एवढेच नाही, त्यांनी घाटंजीत म्हणजे खरंच जर पाहतो म्हणलं तर घाटंजी येते एवढी मोठी विकासाची गंगा मी आत्तापर्यंत कोण्या अध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिली नाही. एवढी मोठी विकासाची गंगा घाटीच नाही तर घाटंजीत सुद्धा मी आता प्रत्येक ठिकाणी येता जाताना पाहिलं. सिमेंट, एवढे मोठाले सिमेंट रोड, सिमेंट नाल्या, इतका. दिलीप हेमके बासरी वादन छंदाची करतो आहे आजन्म साधना. TCNचा हा विशेष कार्यक्रम पहा. घाटंजी नगरीतील एक संगीत रत्न दिलीपदादा हेमके बासरी वादन छंदाची करताहेत आजन्म साधना. कला ही मानवी जीवनात उत्क्रांत करते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागल्यावर कलेची गरज मानवाला भासते. मानवी बुद्धी ही केव्हाही अजून काहीतरी हवे या शोधातच असते. तेव्हा ती पोकळी कला भरून काढते. जेव्हा सामाजिक जीवनात एक उन्नत व्यवस्था प्राप्त होते तेव्हा कलेचा उगम होतो. घाटंजी नगरीने अनेक कलावंतांना जन्माला घातले आहेत आणि त्यातीलच एक संगीत रत्न म्हणजे
सुप्रसिद्ध बासुरी वादक दिलीपदादा हेमके आज घाटंजी शहरात कलेमध्ये निष्काम भाव ठेवून सेवा करणारा हा रत्न मात्र दुर्लक्षित आहे. 1968च्या सालात जन्म घेतलेले दिलीपदादा हेमके यांनी अनेकांना या कलेचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या कलाश्री संगीत विद्यालय या माध्यमातून संगीताचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलीपदादा गायन, तबला वादन, बासुरी वादन, हार्मोनियम वादन याबाबत मार्गदर्शन करतात. वयाच्या 10व्या वर्षापासून दिलीपदादा हा छंद जोपासत आहे. आजच्या घडीला यवतमाळला पण काही विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात संगीताचे धडे घेत आहेत. घाटंजी परिसरातील अनेक महिलांनी दिलीपदादांकडून संगीताचे धडे घेऊन विशारद प्राप्त केले आहे. गायन, वादन या दोन्ही बाबी दिलीपदादा मोठ्या खुबीने करतात. कला ही मानवाच्या जीवनात अविभाज्य घटक आहे. हे भरल्या पोटी सुचतं किंवा मग पोट भरण्यासाठी साधन असू शकते. कोणीही कलेच्या कचाट्यातून सुटलेलं नाही. दिलीपदादांनी अनेक शिष्य घडविले आहे, हे दुर्लक्षित करता येणार नाही. पण अशा रत्नाची खरी पारख झाली तरच पुढच्या पिढीपर्यंत या कला टिकतील आणि पुन्हा कोणी दिलीपदादा निर्माण होईल, दिलीप हेमके निर्माण होईल. कलेचा आजन्म सेवेकऱ्यास TCN न्यूजचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. दिलीप दादा, मैं आपका स्वागत करता हूँ TCN न्यूज की तरफ से. धन्यवाद. और सबसे पहले मैं एक सवाल आपसे पूछता हूँ कि हमारे दर्शकों को ये बताइएगा, आपको संगीत में आपको रुचि कब से पैदा हुई? 10 साल का था मैं. माँ के साथ बाजार जाया करता था. मंगलवार के दिन बाजार पड़ता था अपने घाटंजी में. बाजार जाते समय बाजार में एक बड़ी सुरीली बांसुरी की आवाज़ सुनाई दी. इतनी प्यारी बांसुरी बजा रहे थे, मेरे मन के अंदर से आवाज़ आई, वाह क्या बज, दिल को छू गई आपके. दिल को छू गई. मैं ये कहूँगा कि आपको ये गॉड गिफ्ट है. जी. बिना तालीम के आपने बांसुरी बजाना शुरुआत किया और साथ में आपके माँ का आशीर्वाद था. बिल्कुल. तो दिलीप दादा, एक ये बताइएगा कि संगीत में आपने फिर कदम कब रखा, जब लीगली, जैसा हम कहते हैं कि भाई उसकी तालीम हासिल करना. आपको गॉड गिफ्ट थी, आपने बांसुरी बजाना तो शुरुआत कर दिया था. तालीम यानी हमने संगीत को जो पढ़ना होता है, सीखना होता है, सीखना आपने कब से शुरू हुआ? 7वीं कक्षा में था तो ऐसा लगा कि हमारे स्कूल में, SPM स्कूल में भालेरा सब क्लास लेते थे बांसुरी का. उनका विद्यालय था, वहाँ बहुत सारे लोग पढ़ते थे, लड़के लड़कियाँ. तो मैंने सोचा मैं भी जाऊँ. अगर भगवान ने जो मुझे दिया है उस पर अगर और भर हो जाए तो अच्छी बात है. लेकिन मैं फ़ी नहीं दे सकता था. वो ज़माने में 5 रुपये उनका मंथली फ़ी थी, 5 रुपये मंथली, वो भी नहीं दे सकता था. फिर बड़ी मुश्किल से मैंने वहाँ एडजस्टमेंट करके 2 एग्ज़ाम पास कर लिया. तीसरी एग्ज़ाम की फ़ी 15 रुपये थी मंथली, मैं नहीं दे सका. तो उन्होंने मुझे वर्क क्लास से बाहर निकाला. लेकिन फिर भी मैं चुपके से वहाँ जाता था, दीवार को कान लगाता था. क्या बात है. और बांसुरी सुनता था. क्यों कि आज जो सर ने बंदिश पढ़ाई है, जैसा कि बागेश्वरी राग की कौन करत तुरी बीनत पियरवा, ये अगर मैं मेरे ख्याल में रहती है तो ही मैं बजा सकूँगा. जब तक मन को समाधान नहीं मिलता था तब तक मैं रियाज करता था वहाँ, और फिर आके घर में खाना खाने के बाद सो जाता था. ऐसे मैंने तालीम. तो देखा दोस्तों, दिलीप दादा का ये हौसला, बुलंद हौसले के मालिक. इस हौसले को देखते हुए चंद पंक्तियां मुझे याद आ रही है कि हिम्मत के पुजारी जिनके कदमों में गम है, हिम्मत के पुजारी जिनके कदमों में गम है, गम तो उसे सताए जिनके हौसले कम है. क्या बात है. ये दिलीप दादा के हौसले ही है. हौसले के हिसाब से, हौसले को देखते हुए आज उनको सलाम करने को जी जाता है. एक समय ऐसा था कि दिलीप दादा के पास में फीस भरने की एक उनकी कैपेसिटी नहीं थी. फीस भरना नहीं हो रहा था तो सर ने उनको क्लास से निकाल दिया. लेकिन उन्होंने जिद नहीं छोड़ी, जैसा कि उन्होंने अभी बताया कि दीवारों को कान लगा करके वो संगीत की तालीम हासिल करते थे. यानी मुझे वो बात आ रही है गुरु द्रोणाचार्य और एकलव्य की.
तो ये बात यहाँ बिल्कुल फिट बैठती है दोस्तों। और दादा जैसा मैंने एक सुना था कि एक जगह आपके जो एक बांसुरी की धुन की तारीफ जिलाधिकारी कलेक्टर साहब ने की थी। जहाँ तक मैंने सुना कि यवतमाल के कलेक्टर साहब थे तो आपसे रूबरू हुए, आपकी जरूर बांसुरी सुनी। और जहाँ तक मैंने ये भी सुना कि बांसुरी की जो तालीम है आपने जिलाधिकारी साहब को दी हुई है। थोड़ा सा इस बारे में भी हमें रोशनी डाली है जरा सा इसमें। नवोदय विद्यालय में हर साल प्रोग्राम होते रहते थे 26 जनवरी के दरमियान। मैं वो कल्चरल प्रोग्राम में गया और मेरी बांसुरी वहाँ लेजिम के साथ साथ उधर लड़कियाँ लड़के लेजिम खेलते रहे जी इंगल सर ढोलकी बजाते रहे और उस पर मेरी बांसुरी चालू थी। जी। तो बांसुरी ख़त्म हो जाने के बाद मैं ऐसा जाने को निकला तो एक साहब ने मुझे ऐसा बिल्कुल ऐसा पकड़ लिया और सीने से लगा लिया। हक कर लिया। मैं भौचक कर आ गया क्योंकि 2 पुलिस स्टेन गनधारी वहाँ आजू बाजू थे। क्या बात। मैं घबरा गया। मैंने बोला ये कौन है? तो सर ने बताया कि एक जिलाधिकारी साहब है, बोले उनका नाम विकास खारगे, 2002 की बात है। तो उन्होंने मुझे कहा कि कितने अच्छे बजाते हो। बोले आप, बोले क्या नाम है आपका? बोले कहाँ रहते हो? बोले तो मैंने पूरा अपना परिचय बता दिया। तो यार बोले क्या, बहुत वो भावुक हो गए सुन के और कहने लगे कि आप मुझे पढ़ाने आओगे। मेरे लिए गर्व की बात थी। उतने जिलाधिकारी कलेक्टर साहब बोले तो मामूली हस्ती नहीं, उनको पढ़ाने का मुझे मौका मिला है। तो मैंने कहा उनसे सर मुझे तो इतना तजुर्बा नहीं है पढ़ाने का, लेकिन फिर भी मैं मेरी जैसी बनती है मैं आपको पढ़ाऊँगा। हे बातमीपत्र इथेच थांबूया। परत एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। घाटंजी येथील बँकासमोरील रांगा, कोरोना वाढीला नवे आमंत्रण। शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाकडून नाहक त्रास। घाटंजी उपनगराध्यक्षांची स्मशानभूमीकरितांच्या पायऱ्याच्या कामाची वचनपूर्ती। दिलीप हेमके बासरी वादन छंदाची करतो आहे आजन्म साधना। TCNचा हा विशेष कार्यक्रम पहा। आमचे न्यूज चॅनल पाहण्याकरिता यूट्यूबवर TCN न्यूज घाटंजी टाईप करा व आपणास आमचे चॅनलवरील बातमीपत्र आवडत असेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। वेळ झाली आपली रजा घेण्याची, आपल्याला काही सुचवायचे असेल तर आमचा पत्ता TCN न्यूज कार्यालय महाबलाय व्यायामशाळा नुरसेवाड घाटंजी। आमचा फोन नंबर 072 30 27 74 77। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा घाटंजीचे एकमेव चॅनल फक्त TCN न्यूज चॅनल। धन्यवाद।